सकाळच्याला उठलो होतो मस्त बाई आंघोळ ती करून घेतली कारण की आता इथे परगावला त्यामुळे सकाळ सकाळपर्यंत जेवण ते करून घेतलं. मग पुन्हा मी आणि नावा दोघ जण निघालो तिऱ्याला कारण की आज तिऱ्याला मोठी यात्रा असते मसोबाची त्यामुळे निघालो तिकडे यात्रेला. तिऱ्याला चाललो होता आपण विजयपूर वायपासनं तर तिकडे बघितलं तर एक रेल्वे थांबली होती डायरेक्ट आंबोजा सिमेंटची रेल्वे बघत दुसरी एक रेल्वे आली ती आली अल्ट्राटेकची दोन्ही पण सिमेंटाच्या रेल्वे होत्या. तिथून आलतो आपण तिऱ्याला तर आल्याला मस्त बाई कूलर लावून झोपलो मी पप्पू आणि नावा. तिथे जाऊन झोपलो होता तेवढ्या सोन्याने आपल्यासाठी शरबत आणले थंडगार शरबत ती पिऊन घेतलं आपण. शरबत ती प्यायची झाली की मी पप्पू नावा तिघे जण आलो मंदिरात पाया पडण्यासाठी. दर्शन घ्यायला एवढी गर्दी होती अक्षरशः लाईनीत जर उभा राहिला असता तर 1 तास लागला असता आपल्याला दर्शन घ्यायला. त्यामुळे आपण डायरेक्ट मंदिराच्या समोर जाऊन दर्शन घेतलं. मग आपल्या तिघाचं पण दर्शन झालं त्यामुळे पप्पू म्हणला ऊन लय पडले ज्यूस पिऊन येऊ म्हणला. मग ज्यूस प्यायला गेलतो आपण. ज्यूस पिऊन आलो आपण इकडे काठी बघायला आल्या बघतोय तर काय नगार वाजवला आपलं काका जायचं. आपलं काका स्वामी असल्यामुळे दरवर्षी नगार वाजवायचं मान आपल्या काकाच असते त्यामुळे काका नगार वाजवा लागलं. तर इथं यात्रेमध्ये वाजवायला दारू गोळा आणला होता आदलीला फिकं पडते डायरेक्ट असला आवाज येतोय. आवाज ऐका नसतो तुम्ही आता कसा वाजते दारवळ 1 नंबर वाजता का नाही एकदम कडक मध्ये. यात्रेमध्ये वाजवायला हलगे आणले होते मागे एक बँड होता त्यामुळे सगळा फुल राडा चालू होता सगळा इथं. पुन्हा एसीच्या बाहेर काठी आणली होती. काठी आणली सगळ्यांनी पहिल्यांदा पाया ती पडून घेतलं काठीच्या. पुन्हा काठीच्या सगळ्याची पाया ती पडून घेतली. पुन्हा काठी उभा करली होती. काठी उभा केली त्यातून पेपर ब्लास्टर पेपर इतकं भारी पडत होतं हात खुळा दिसत सगळं पेपर ती पडताना. काठी पण 1 नंबर दिसते. काठी ती बघून झाली की आम्ही घराकडे जायला होतो तेवढ्यात पप्पूने एक बाहुले घेतले त्याच्या मित्राच्या पुरीसाठी. बाहुले घेतले ते पुरीसाठी पप्पूच लागला खेळायला बाहुली सोबत. तिथून पुन्हा घरी आला होता लाईट नव्हती अक्षर इतकं बेकार उकडत होतं. तिघं पण शर्ट काढून बसला होता आपण. इकडं आम्हाला तिघाला एवढं उकडत होतं पप्पू काय शर्ट काढून गेलता काय माहित काय विषय होता. लाईट काय येईल तेव्हा येईल म्हणलं पहिल्यांदा जेवण ती करून घ्या म्हणलं त्यामुळे सगळेजण जेवायला बसलो आपण. जेवण करत असताना अक्षरशः 4 वेळेस लाईट गेली असेल 4 वेळेस लाईट आली असेल इतकं बेकार उकडत होतं. तरी पण आपलं जेवण काय चालूच होत तसं. जेवण झालं पुन्हा लाईट गेली नाही पुन्हा लाईट काय कंटिन्यू चालूच राहिली. पण जेवण झाले पुन्हा आपण तिघे झोपलो निवांत. दुपारचं ऊन लय होतं त्यामुळे निवांत झोपलो होतो आपण. झोपती झाली की आपली निघालो आपण गावाकडे. 5 वाजता ऊन जरा कमी झालं त्यामुळे गावाकडे निघालो होतो आपण. गावाकडे असताना आपण वडाळ्यात थांबलो होतो कारण की आपल्या पल्सरचं मागचे टायर खराब झालं नवीन टाकायचं आपल्याला त्यामुळे वडाळ्यात थांबलो आपण. इथं वडाळ्यात फक्त टायर बदलण्यासाठी थांबलो होतो त्यामुळे पर्यंत टायर ती बदलून घेतलं गाडीत आपलं आणि जुनं टायर साईडला काढून टाकले. पाक नक्षी गेलेली आहे त्याची सगळी. टायर ती बदलून आपण इथून निघालो गावाकडे.